आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. आत्ताच्या घडीला जर जी काही माहिती मिळाली आहे तर शिक्षक जादा आहेत आणि म्हणून आज बैठकीमध्ये चर्चा करून आम्ही निर्णय करू. ज्या ठिकाणी पटसंख्येच्या आधारावर शिक्षकांची तात्काळ नेमणूक त्या ठिकाणी केली जाईल, बदल्या केल्या जातील, समायोजन केलं जाईल. आणि मला वाटतं की आता उपमहापौर साहेब आहेत, गटनेते आहेत, सर्व सन्माननीय नगरसेवक आहेत, महापालिकेचे अधिकारी गण पण आहेत. तर शाळेच्या कॅम्पसमध्ये शाळेच्या व्यतिरिक्त काही कामकाज असणार नाही याची ते काळजी घेतील. एवढंच नाही तर शाळेच्या कॅम्पसला लागून अवैध काही गोष्टी राहणार नाहीत याचे पण आज आम्ही निर्णय करणार आहोत. मला वाटतं की काही शाळांमध्ये त्या ठिकाणी सुधारणा झालेली आणि येणाऱ्या काळामध्ये आपण नाशिकला शैक्षणिक हब करू शकतो का याही संदर्भामध्ये एक विचारविनिमय प्रगतीपथावर आहे. त्याचं अंतिम स्वरूप झालं की आपल्यासमोर ठेवू. आपल्या माहितीकरता सांगतो की काही शाळांना मी स्वतः 8:30-9 वाजता पण भेटी दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी ज्या ज्या काही अपूर्तता होत्या त्या पूर्ण करण्याचं त्या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे. अर्थात जसं आता अनेक सन्माननीय नगरसेवक महोदयांनी चिंता व्यक्त केली, काही ठिकाणी पत्र्याच्या रूममध्ये शाळा आहे, काही ठिकाणी शाळा गळते आहे. मला वाटतं की आजच्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा करू आणि हे प्रश्न तात्काळ सोडवले जातील. मला वाटतं की जसं पिण्याचं पाणी, आरोग्य महत्त्वाचं आहे, रोजगार महत्त्वाचा आहे, रस्ते गटारी महत्त्वाचेच आहेत, परंतु त्याच्या इतकंच शिक्षण हा विभाग प्रायोरिटीने आपल्याला घ्यावा लागेल. एलसी न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.